तर सीना नदी ही तर आपल्या नगर अहिल्यानगर शहराची एक तर ती मानबिंदू आहे. अनेक वर्षाच्या दुर्लक्ष झाल्याचा परिणाम तिथं अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. नदीचं पात्र शिल्लक राहिलं नाही बऱ्याच ठिकाणी आणि त्यामुळे तिचं रुंदीकरण करणं आवश्यक होतं. म्हणून शहराचे आमदार संग्राम भैया यांनी त्यासाठी विशेष पुढाकार घेतला आणि आता पहिल्या टप्प्यात त्याला 20 कोटी रुपयांनी उपलब्ध झालेला आहे. साधारण 3 किलोमीटरचं काम होणार आहे. आता मी जलसंपदा खात्याकडून आता महापालिका काम करतो. आता संपूर्ण पात्र जवळजवळ 14-15 किलोमीटर याचं सगळं रुंदीकरण अतिक्रमण काढणं मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आलेली आहे. हे युद्ध पातळीवर जलसंपदा विभागाच्या वतीने आम्ही कार्यवाही करणार आहोत. म्हणून जे रिस्टोरेशन ऑफ सीना नदी होतं आपण पूर्व सीना नदीचं ज्या चतुर्सीमा आहे त्या निश्चित आपण करतोय. मग आम्ही जे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी युतीमुळे आम्ही जे महापालिकेत लोकांना आश्वासन दिलं की या महापालिकेत या नदीचं सौंदर्यीकरण करणं तर मग आवश्यक त्या ठिकाणी एक चांगलं पब्लिक स्पेसेस तयार करणं हे कामाला आता मी सुरुवात केलेली आहे. पहिलाही 20 कोटी निधी दिला होता, आता नवीन लगेच ते आता नव्यानं महापालिकेला मिळालं आपत्ती व्यवस्थापनामधून आता जलसंपदा खातं स्वतः निधी उपलब्ध करून हे काम पूर्ण करेल. मोठ्या प्रमाणात वीट भट्ट्यांनी अतिक्रमण केलंय नदीच्या शेजारी. त्या वीट भट्ट्यांवर काही कारवाई होणार? नियम म्हणजे असं आहे की जे अतिक्रमणामध्ये जे कोणी येतील ते सगळं अतिक्रमण आम्ही काढणार आहोत. आपण नदी साफ करतात, परंतु नगरमध्ये शहरात कारण बऱ्याच नागरिकांचा त्रास होतो. घरामध्ये पाणी बसतो, पावसाळा येतो. नाही याच्यावर माननीय मुख्यमंत्री एक माझी चर्चा झाली पूर्वी का मी ज्यावेळी की काही कल्याण शहराचा ठाण्याच्या संदर्भात काहीला संभाजीनगरची मी चर्चा करत होतो. शहराचं सगळं घाणी साम्राज्य हे केवळ त्या नाले जे अतिक्रमण झालेले आहे प्रवाह नाल्यांचे प्रवाह बदलणे किंवा थांबलेले आहेत त्याचा परिणाम त्या शहराच्या आरोग्य व्यवस्थेवर झालेला आहे. याच्यातून हे नाले कसे मुक्त करता येतील ह्या मी एकदा त्यासाठी स्वतंत्रपणे माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर त्याचं पुन्हा एक सर्वेक्षण करू आपण. महापालिका त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व राहील आणि मग आमदार संग्राम भैया बसून हे नाले प्रवाही कसे होतील हा एक पहिला भाग आहे. तो विचार कमी करतोय. पण दुसरं अहिल्यानगर महानगरपालिकेचं जे पाणी आहे सांडपाणी ते 100% प्रक्रिया होऊन नदीत गेलं पाहिजे. नाही तर आम्ही आता किती कारवाई केली पुन्हा तेच दूषित पण नदीत गेलं तर ते होणार नाही. तर महापालिकेला मग ज्या काय आवश्यक सुविधा पाहिजेत त्यानंतर जे सध्याचा जो प्लांट आहे तो कमी क्षमतेचा आहे वाढीव पाहिजे असेल तर त्याची सुद्धा मी तरतूद करू. इंडिया आघाडीची बैठक झाली त्यामध्ये असं की एनडीएमध्ये आता त्यांच्यामध्येच काही लोक काही एनडीएमध्ये आता मोठ्या प्रमाणात विसंगती आहे. मग आपलं घर त्यांनी दुरुस्त करावं होतं. त्यांचे लोक राजीनामे द्यायला लागले. त्यांची चिंता केली पाहिजे धर्मेंद्र प्रधान साहेबांनी करण्यापेक्षा. नीटच्या बाबतीमध्ये दुर्दैवाने काही प्रकार घडले त्याच्यावर सरकारने कार्यवाही केली. सीबीआयची एन्क्वायरी सुरू आहे. दुर्दैवाने आपल्याच राज्यातले काही लोक सापडले मोठे मोठे क्लासधारक. मी जी मागणी करत होतो की हे क्लासवाल्यांच्यावर बंदी घाला निर्बंध घाला नियमावली तयार करा तर माझी टीका झाली. जसे नीटचे पेपर फुटले सगळ्यांची तोंड बंद झाली. असे की गरीब माणसाचं जे काही तिथं शोषण होतं कोचिंग क्लासच्या फीच्या माध्यमातून आणि मग 100% यशाची खात्री मग ते मोठे मोठे फ्लेक्स बोर्ड छापून आणायचे वर्तमानपत्र मोठे जाहिरात छापून आणायच्या. आज हे सगळ्यांचं आता पितळ उघडं पडलेलं आहे. धर्मेंद्र प्रधान थोडं सांगितलं की महाराष्ट्रात जाऊन तुम्ही लातूरला क्लासेस सुरू करा संभाजीनगर क्लासेस सुरू करा. एक केंद्राची व्यवस्था होती त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे राबवलेली आहे. त्याच्यामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे मला वाटतं त्याच्यावर आता सीबीआय कारवाई करते. कुठेतरी या सर्व नाही म्हणून कोचिंग क्लाससाठी नियमावली करणं गरजेचंच आहे. आता फार डोळझाक करून चालणार नाही. कोचिंग क्लासच्या मुसके बांधावं लागतील आणि त्यांना वटून आणावं लागेल. इंडिया आघाडीमध्ये कुठेतरी आता आंदोलन करतायत. शेतकऱ्यांचे प्रश्न रोहित पवार उपोषण करतात. पूर्णपणे कर्जमाफी करण्यासाठी अन्न त्याग उपोषण सुरू. एवढं रोहित पवारचं काम मनावर घेतात मला कळत नाही. मला वाटतं फार आता त्यांच्या आता स्वतःचे अस्तित्व दाखवून देण्याची त्यांची मला वाटतं ही लढाई आहे. त्याच्या पलीकडे शेतकऱ्यांचं काय धडपडलेलं आहे. मला वाटतं
त्याच्या संदर्भामध्ये आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एवढा धाडसी निर्णय केला. 35,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली आणि आज सगळ्या त्यामध्ये पात्र लाभार्थ्यांना, पात्र जे लोक आहेत कर्जदात्यांना किंवा जे नियमितपणे कर्ज भरणारे लोक आहेत त्यांनासाठी सगळ्याच बाबतीमध्ये कार्यवाही केली आहे. आता जशा अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी समोर येतील त्याच्यावर सरकार विचार करेल. पण हे आंदोलन करून कुणी आंदोलन न करता इथं कर्जमाफी दिलेली आहे. कारण हे महायुती सरकारचं निवडणुकी जाहीरनाम्यामध्ये दिलेलं वचन होतं, ते माननीय मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केलेलं आहे. कुठेतरी राज ठाकरे इंडिया आघाडीमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे प्रस्ताव आणि मला वाटतं फार ते त्या लेवलवर आपण फायचे करून सध्या सीना नदी साफ करून आपण मग आपण काय करू. छगन भुजबळ यांच्या संदर्भात खटखट आता चावटेवर येत आहे. तो जो त्या त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यावर मी काय भाष्य करणार. आदरणीय अण्णा हजारेंची मी स्वतः भेट घेतलेली आहे. त्यांचं समाधान झालेलं आहे. स्थलांतराचा मुद्दा आहे, स्थलांतर होणारच आहे. त्याच्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये क्लास 3 आणि क्लास 4च्या लोकांचा विषय होता की त्यांना काही दिवसाची सवलत पाहिजे होती, आम्ही दिली त्यांना. काल त्यांनी प्रतिक्रिया दिली, याला नागरिकांनी, कर्मचाऱ्यांनी नागरिकांनी रस्त्यावर उतरवा असं त्यांनी आता मागणी केली. कोणी अण्णा हजारे नाही, मला माहित आहे, मी काय ऐकलं नाही ते, परंतु याच्यामध्ये विरोध असं कारण नाही ना. आज भंडारदारा कुठं आहे आणि त्याचं कारण नगरला ठेवणं किती संयुक्त काय. मला हेच तुम्हाला विचारायचं आहे की धरण कुठे आणि कार्यालय कुठे आहे. काही 70-80 वर्षापूर्वी एक व्यवस्था नव्हती, ग्रामीण भागात महाविद्यालय नव्हती, शिकण्याची व्यवस्था नव्हती, सगळ्या निर्माण झाल्यात ना. मुळा धरण कुठे आहे, राहुरी तालुक्यात. त्याचं कार्यक्षेत्र कोणतं आहे, राहुरी नेवासा. मग ते राहुरीला काय आणण्याची अडचण काय. तसं सगळ्याच बाबतीमध्ये कारण शेवटी हे निर्णय करताना थोडी अडचण होणार लोकांची. आम्ही त्याही कर्मचाऱ्यांची अडचण समजून घेऊन तर त्यांना निश्चितपणे त्याचा मार्ग काढू आपण. कोणा वाऱ्यावर सोडण्याची सरकारची भूमिका नाही किंवा कोणावर अन्याय करण्याची सरकारची भूमिका नाही. सर, एक शेवटचं नारायणजीने आभार मानले. असं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या मागण्या माननीय जरांगे पाटलांनी केल्या बहुतांश आता आम्ही पूर्ण करण्यात त्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे. त्यांनी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेले आहेत. मला वाटतं पुन्हा समाजाच्या प्रश्नासाठी आंदोलन करावं लागणारच नाही, ही आता इतकं स्पष्ट भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे आणि त्यामध्ये माझी खात्री आहे की माननीय जरांगे पाटील सुद्धा समाधानी आहे.